नमस्कार मित्रांनो, मी आजपासून यूट्यूबचे व्लॉग चालू करत आहे. तर मला तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. तर प्रत्येकाने आवर्जून बघा. काही चुका होत असेल तर मला सांगा, मी त्याच्यात सुधारेल. पण तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट मला खूप गरजेचं आहे. माझ्या छोट्या छोट्या ह्या गोष्टीतून आज नवीन गोष्टींमध्ये पदार्पण करत आहे. तो रोज व्हिडिओ येईल याची गॅरंटी तर नाही सांगू शकणार, कारण की मी पण जॉब करून हे गोष्टींचा करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा आणि काय असेल तर मला सांगावं. नक्की मी त्याच्यामध्ये बदल करेल आणि माझ्याकडून जेवढं होतं आहे तुम्हाला मी जेवढं जपान दाखवायचा प्रयत्न करेल. जपानमध्ये जसं जसं घडतं आहे, जसं जसं आहे, तुम्हाला चालू घडामोडी झाल्या, तिथलच्या काही बातम्या झाल्या, काय चाललं आहे, काय नाही, काय नवीन आहे, काय वेगळं आहे, सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करेल तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी जेवढ्या पॉसिबल होतील मी तेवढ्या डेफिनेटली सांगेल. आणि तुम्हाला काही पण कोणत्या पद्धतीची तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती पण मी तुम्हाला सांगेल. प्रत्येक गोष्ट सांगत राहा. मी पण तुम्हाला प्रत्येक गोष्टी जशी होईल तशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत राहील. तो आजचा खास ब्लॉग आहे. आम्ही चाललो आहे परत नेहमीसारखं विकेंडचं व्हेजिटेबल्स घ्यायला. तो व्हेजिटेबल्स घ्यायला आमच्या घरापासून हार्डली 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. सो आम्ही याच्यामध्ये पूर्ण फॅमिली तुम्ही बघू शकता आम्ही वॉक करत जातो, जेणेकरून आमचं एक विकेंडचं छोटंसं वॉकिंग पण होतं आणि आमची आठवड्याभराची शॉपिंग पण होते. सो तुम्हाला दाखवतो सर्व गोष्टी कशा कशा काय काय नाही. चला मी दाखवतो तिथे गेलो डायरेक्टली. तुम्हाला रस्ता दाखवू शकतो मी पुढचा. सो मित्रांनो, तुम्ही आजूबाजूचं बघू शकता वातावरण किती शांत आहे. आज ऊन नाही आहे, सो आम्ही अम्ब्रेलाचा यूज करत नाही आहे. अदरवाईज आम्हाला अम्ब्रेला यूज करावा लागतो. सो हा जो आहे हा जवळपास ऑलमोस्ट इबिनामध्ये येतो. सो आम्ही आत्सुकी ते इबिना हे 1 किलोमीटरचं असतं. तर 1 किलोमीटरमध्ये आम्ही नॉर्मली वॉकिंग करून आरामशीर जातो, म्हणजे काय वाटत नाही 1 किलोमीटरचं. पण हे जर आम्ही ट्रेनने जर गेलो तर आम्हाला 136 वन साईड लागतात. सो ते कॉस्ट पण आहे. तर जपानमध्ये जेवढं तुम्हाला म्हणजे आपल्याला बघायला वाटतं, जेवढं काही गोष्टी सोप्या आहेत तेवढ्या काही गोष्टी थोड्याशा महाग पण आहेत. आणि अजून बघायला जर ठरलं तर जपानमध्ये व्हेकल्सचं खूप क्रेज आहे. व्हेकल्स, 4 व्हीलर व्हेकल्स जर तुम्ही बघायला गेलं तर कम्पेअर टू इंडिया जपानमध्ये व्हेकल्स खूप स्वस्त आहेत. हे बघू शकता तुम्ही. सो पुन्हा एकदा लागलेला आहे सिग्नल. सो आम्ही आता या लोकेशनला पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट. बघू शकता. मी जेवढं पॉसिबल होईल तुम्हाला आतमधलं दाखवायचा प्रयत्न करेन. छोट्या छोट्या गोष्टी, काय प्राईस आहे, काय नाही, कशा प्रकार आहे, त्यांचे जपानीज फूड्स पण दाखवायचा प्रयत्न करेन. आतमध्ये एंट्री करतोय आम्ही, तुम्हाला आतलं दाखवतोच. त्याच्या पहिले तुम्हाला एकदा दाखवतो की फार्मर शॉपच्या बाहेर कसं आहे ते दाखवतो एकदा. हे बघू शकता, हे पूर्ण फार्मर शॉपच्या बाहेरचं पूर्ण जे आहे हे सगळं फार्मिंग कशा प्रकारे केलं जाते. थोडंसं जवळून दाखवतो अजून.
हे सगळं फार्मिंग केली जाते आणि याच्यातलंच फ्रेश व्हेजिटेबल आपल्याला आतमध्ये मिळणार आहे. सो चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला. हे किचनमधल्या प्रत्येक व्हेजिटेबलची सुरुवात ही टोमॅटोपासून होते. तुम्ही बघू शकता 5 टोमॅटो आहेत. हे किचनमधल्या प्रत्येक शॉपिंगची सुरुवात ही टोमॅटोपासून होती. तर इथं पण त्यांनी मार्केटमध्ये सर्व स्टार्टिंगला टोमॅटो लावलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता लिटरली 5 टमाट्यांची प्राईस आहे 480 रुपये आहे. येन आहे इथं. फ्लावर्स पण बघू शकतो किती छान प्रकारे त्यांनी फ्लावर्स हे सेल करायला ठेवलेले आहे. त्यानंतर हे ग्रेप्स आहेत. तुम्ही ग्रेप्स बघू शकता. विचार करा आपले जे शेतकरी मित्र आहो, तुमचा जो माल एक्सपोर्ट होतो तो किती प्राईजमध्ये इथे विकला जातो. हा फक्त लिटरली एकच घडा आहे 1000 यांचा. हे काहीतरी वेगळ्या प्रकारची वनस्पती आहे. तुम्ही हे बघू शकता ही पालक आहे ॲक्च्युली मित्रांनो. ₹162 रुपयाला पालक आहे. आज रोजचे रेट्स वेगवेगळे असतात मित्रांनो. तिथं हे बघू शकता. हे तुम्हाला माहीत असेल आपण हे ॲक्च्युली जिरा आहे 110 यांना. इकडं पनीरचं जपानमध्ये पनीरचा यूज खूप होत होते. हे तुम्ही बघू शकता. हे टोफू आहे. हे बघू शकता तुम्ही. आपल्याकडं तसं माझ्या मायबोलीमध्ये याला डांगर म्हणलं जातं, तसं इंग्लिशमध्ये याला पंपकिन म्हणलं जातं. नावं भरपूर वेगवेगळे आहे. प्राईस बघू शकता तुम्ही. इथं हा पण एक पदार्थ आहे वेगळा जो काइंड ऑफ याच्यासारखा रताळ्यासारखा यूज होतो. हा पण सेम तसंच आहे. हा बघू शकता तुम्ही. हा नाशिकचा कांदा आहे ॲक्च्युली मित्रांनो. नाशिकचा एक कांदा 130 रुपये येन 130 येनला आहे. हे बघू शकता 120 येनला. हा वजनामुळं त्याचे प्राईस व्हॅरी आहेत. एक कांदा आहे. हो, जसं आम्ही दरवर्षीप्रमाणे जसं आमच्या फॅमिलीच्या हिशोबाने घेतो आम्ही. हा पूर्ण कांद्याचा सेट आहे. हा 5 किलो कांद्याचा. हा जवळपास पडतो आम्हाला 740ला. प्राईस बघू शकतो. ह्याच कांद्याचे जर थोडेसेतले मोठे साईजचे कांदे बघितले तर हे 150 येनमध्ये 2 आहे. बघू शकता तुम्ही. तर गाजर 150मध्ये 2 आहे. बटाट्याचे रेट्स खूप वाढलेले आहे. लिटरली 250ला हार्डली पावशेर बटाटे पण नसतील. मित्रांनो जपानमध्ये वांगी खूप खाल्ली जाते. वांगी बघू शकता तुम्ही. हार्डली 4 वांगी फक्त 150 येनमध्ये. आज गर्दी खूप आहे. सो तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल सर्व दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे बघू शकतो तुम्ही अंजीर. हे बघू शकता प्राईस 540ला आहे. हे बघा हे अंजीरमधलंच एक दुसरा अंजीर वेगळ्या प्रकारचं अंजीर आहे.
आपण लिंबूसाठी आपण हे करतो, हे लिंबाचं एक प्राईस बघू शकता तुम्ही मित्रांनो, 200 yen मध्ये एक लिंबू आहे. तर मित्रांनो हे मशरूम आहे, मशरूमचे टाईप आहे. आपल्याकडे एक सिम्पल व्हाईट शेपमधलं मशरूम असतं, ते इथं पण मिळतात, ते पण दाखवतो मी तुम्हाला अवेलेबल असेल तर. सो हे बघू शकता शिमला मिरची 150 मध्ये आज 3च आहे फक्त. हे बघू शकता हे झाडाच्या तोडलेल्या फ्रेश मिरच्या आहेत, 186ला फक्त. हे पण मिरच्या आहेत. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो भुईमुगाच्या शेंगा 460 yen. ही कारली, हे कारली बघू शकतो तुम्ही 90 yen. भेंडी पण बघू शकता, किती भेंडी आहे फक्त यामधून 10 भेंड आहे फक्त, 130 yen ला. हे ॲक्च्युली हा एक काकडीचा प्रकार आहे. काकडी याच्यात तीन चार प्रकारची काकडी मिळते. ही 160ला 3 काकड्या आहेत. हे बघा हे भेंडी बघू शकता जरा, थोडीशी लाल आणि थोडीशी डेकोरेटिव्ह भेंडी त्यांची, दुसरं काही नाही. हे कारली, सर्व कारली मिळतात. कारली पण चांगल्या प्रकारे खाल्ली जातात. हे बघू शकतात 150 मध्ये 4 येतात. हे बघा जसं मी तुम्हाला म्हणलं काकडीचं, क्युक्युंबरमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचा. तर हा एक मोठा एकच क्युक्युंबर आहे. आणि हे बघा मित्रांनो अद्रक, असं झाडासहित पण अद्रक मिळते तुम्हाला, कोणाला यूज करायची नाही यूज करायची. हे बघा 100 मध्ये हे अद्रक आहे. हे ॲक्च्युली फ्रेश तोडलेली अद्रक आहे. आम्ही पण कीच अद्रक यूज करू शकतो. ते बघा असे कटिंग केलेले सगळ्या प्रकारचे अद्रक मिळतात, बघू शकता. आणि हे बघा सीझन वाईज इथं फ्रूट मिळतात. तसं कलिंगड स्पेशल आहे. एक कलिंगड बघा कितीला आहे ते. असे छोटे कलिंगड पण आहेत, मोठे कलिंगड. कलिंगडाचे पण किती प्रकार आहेत, वेगवेगळे कलिंगड आहे. हे बघू शकता तुम्ही, हे कांद्याची पात ॲक्च्युली. हे काइंड ऑफ लाल माठासारखी भाजी आहे. इथं सूपमध्ये जास्त करून यूज होतात. हे बघू शकता ब्रोकोली, 250 yen ला एक ब्रोकोली. हे लेट्यूस आहे, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे जे आहे हे इन्स्टंट फूड आहे. हे बघा कुक केलेला राईस आहे यांचा, जॅपनीज राईस. जॅपनीज राईस आणि त्यासोबत हे स्पायसेस आहे, तुम्ही वरतून टाकून खाऊ शकता. हे जॅपनीज फूड आहे. ज्यांना पॉसिबल नसतं त्या हे घेऊन जातात आणि इन्स्टंट फूड खातात. हे बघू शकतो का. तर पुढचं दाखवतो तुम्हाला. हे बघू शकतो तुम्ही. घेतलंय का. हे ॲक्च्युली येलो पंपकिन आहे, सनफ्लावर पंपकिन म्हणतो त्यांना. इकडे फ्रूट्स आहे आणि खूप मोठी लाईन्स आहे, दाखवतो मी. ते अंजीर आहे बेटा. येस. सो आम्ही काय काय घेतलं दाखवू शकतो तुम्हाला. वांगी घेतली आहे, शिमला मिरची घेतली, काकडी घेतली आहे, कोबी घेतलेला आहे, ते पंपकिन पण घेतलं आहे, कांदे घेतले, सनफ्लावर पंपकिन पण घेतलं आहे. सो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि काही जर मिस्टेक असेल तर मी नक्की सुधारेल, कारण की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेन. नवीन लोकेशन असेल, नवीन इन्फॉर्मेशन असेल. तर मला आशा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि मला सपोर्ट करशाल. थँक्यू व्हेरी मच.